मित्रांनो, नागपूर ही ती भूमी आहे ज्या ठिकाणी अन्यायाविरुद्धची मशाल पेटवली गेली। नागपूर ही ती भूमी आहे जिथे शोषितांच्या वाणीला आवाज मिळाला। होय मित्रांनो, मी त्याच नागपूर बद्दल बोलतोय ज्या ठिकाणी समता आणि न्याय यांच्या हक्काच्या लढ्याला सुरुवात झाली होती। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विदर्भाच्या या पवित्र भूमीमध्ये अर्थातच नागपूरमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी परिवर्तनाची लढाई सुरू केली होती, त्याच नागपूरमध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक एकजूट होताना दिसत आहेत आणि एकत्र येऊन एल्गार आंदोलन उभं करत आहेत। काय गरज आहे महाराष्ट्रातील या अभियोग्यताधारकांना या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याची? त्यांच्यावर ही वेळ का आलेली आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। याचं कारण असं, ज्या ठिकाणी आपण पाहत आहोत की वारंवार पात्रता परीक्षा देऊन वारंवार आपली अभियोग्यता सिद्ध करून देखील हे जे अभियोग्यताधारक आहेत अजून देखील प्रतीक्षेतच आहे। TIIT म्हणजे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही तिसरी परीक्षा झाली आणि ही परीक्षा पार पडली। अजून 6 महिने उलटून गेले तरी अभियोग्यताधारक अजूनही प्रतीक्षेमध्येच आहेत की कधी पवित्र पोर्टल सुरू होते। याच्यासाठी अभियोग्यताधारकांच्या काही ज्या संघटना आहेत ह्या आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत आणि याचं कारण असं की अभियोग्यताधारकांना आता न्याय हवा आहे। ही लढाई कोणा सरकारच्या विरोधात नाही आहे मित्रांनो, ही लढाई आहे अभियोग्यधारकांच्या हक्कांची। ही लढाई आहे अभियोग्यताधारकांना न्याय मिळवून घेण्याची। होय मित्रांनो, याचं कारण असं आहे की शिक्षक होण्यासाठी तो पात्र होऊन बसलेला आहे, त्याच्या नावावर नियुक्ती थांबलेली आहे, शाळा रिक्त आहे, तिथे शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे, तरी देखील शिक्षक भरती होत नाहीये। मित्रांनो, याच्यासाठी हे आंदोलन होणार आहे आणि हे आंदोलन एल्गार आंदोलन आहे। संदीप कांबळे सर महाराष्ट्रात अभियोग्यताधारकांना एकत्र आणून नागपूरमध्ये शासनाला हिवाळी अधिवेशनामध्ये वेठीस धरणार आहेत आणि आपल्या मागण्या त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणार आहे। होऊ शकते अभियोग्यताधारकांचा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचला नसेल, त्याच्यामुळे आता हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि त्याचमुळे मित्रांनो, तुम्ही सर्व अभियोग्यताधारकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता हिवाळी अधिवेशन गाजणार आणि हिवाळी अधिवेशनामध्ये अभियोग्यताधारक हजारोच्या संख्येमध्ये नागपूरच्या या पवित्र भूमीमध्ये उतरणार आहेत आणि हा अभियोग्यताधारक त्या वाघांच्या भूमीमध्ये वाघ बनून शिरणार आहे। ही गरज आहे मित्रांनो का? कारण अभियोग्यताधारकांच्या ज्या शिक्षकांच्या जागा आहेत या 75,000 पेक्षा जागा आल्या पाहिजेत, अशा प्रकारची मागणी घेऊन आलेल्या आहेत। अभियोग्यताधारक आता 75,000 जागांच्या मागणीसाठी सज्ज झाले आहेत। होय मित्रांनो, याचं कारण असं की शिक्षक म्हणून स्वाभिमानानं जगायचं आहे, कंत्राटी शिक्षक पद्धती बंद करायची आहे, आपल्या माय मराठीला वाचवायचं आहे, मराठी शाळांना जीवनदान द्यायचं आहे, त्यांना जगवायचं आहे, मराठी शाळा बंद पडू द्यायच्या नाही। मित्रांनो, तुम्ही बघू शकता अभियोग्यताधारकांच्या या एल्गार आंदोलनामध्ये काय महत्त्वपूर्ण मागण्या आहेत। जवळपास 14 मागण्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यापैकी काही मुख्य मागण्या मी आपल्या समोर मांडत आहे। सर्वात पहिली अभियोग्यताधारकांची मागणी आहे ती आहे 75,000 रिक्त जागा त्या भरून काढून अभियोग्यताधारकांना न्याय मिळाला पाहिजे। समूह शाळा योजना बंद झाली पाहिजे, कंत्राटी शिक्षक भरती रद्द झाली पाहिजे। त्यानंतर जी TIIT तिसरी परीक्षा झालेली आहे, ही परीक्षा केवळ पार पडलेली आहे पण अजून त्याचा रोड मॅप आपल्याला मिळालेला नाही। अभियोग्यताधारकांची मागणी आहे की आम्हाला रोड मॅप द्या, जेणेकरून किती कालावधीमध्ये ही परीक्षा पूर्ण होईल आणि शासनाला त्याचं बाउंडेशन राहील की इतक्या कालावधीमध्ये भरती पूर्ण झालीच पाहिजे। समांतर आरक्षण जे आहे त्या समांतर आरक्षणामध्ये ज्या काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत त्या तातडीने भरायच्या आहेत, अशी देखील एक मागणी आहे। मित्रांनो,
2022 ची जी काही टेट परीक्षा झाली होती त्यामधील अपात्र गैरहजर यांचा देखील राऊंड बाकी आहे, तो देखील राऊंड लवकर लावावा आणि त्यामधून अभियोग्यता धारकांना न्याय मिळवून द्यावा। याचबरोबर निवड यादी लावली तर काय होईल? निवड यादी एकदा लावली तर पुन्हा निवडीस मनाई। एकच उमेदवार अनेक वेळा त्याची दुसऱ्या ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी निवड झाली आणि त्याच्यामुळे बाकीच्या उमेदवारांवर न्याय मिळाला नाही। मराठीतून शिक्षण देणाऱ्या आपल्या मराठी शाळा बंद पडू नये अशा अनेक जवळपास 14 मागण्या या आपल्या पत्रामधून युवा सामाजिक व न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे सर यांनी मागणी केली आहे। मित्रांनो, आता घरी शांत बसून वाट पाहत बसायची ही वेळ आहे का? संदीप कांबळे सर यांनी अभियोग्यता धारकांना आवाहन केलं आहे। मित्रांनो, हे बघा, या ठिकाणी तुम्ही ते ऐकू शकता। तर अशा प्रकारे संदीप कांबळे सर यांनी या आपल्या संदेशामधून सर्व अभियोग्यता धारकांना आता एकत्र यावं असं आवाहन केलं आहे। कारण आता जर आपण गाफील राहिलो आणि मागणी केली नाही तर कदाचित आणखी वाटच पाहत राहावं लागेल। अभियोग्यता धारकांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे, शिक्षण घेतलं आहे आणि मराठी शाळा ह्या जर वाचल्या तर काय होईल? तिथे विद्यार्थी मराठी भाषा शिकू शकणार आहे, तिथे मराठी अस्मिता आपली जिवंत राहणार आहे आणि त्यांना न्याय मिळणार आहे। त्याच्यासाठी अभियोग्यता धारकांनो एकत्र या आणि शासनाला आपण विनंती करूया आणि शासनाला ह्या गोष्टी लक्षात आणून देऊया की अभियोग्यता धारकांना आता तुम्ही न्याय मिळवून द्या। तर अशा प्रकारच्या मागणीसाठी सर्व अभियोग्यता धारकांनी एकत्र यायला पाहिजे। वर्षानुवर्षे शिक्षक भरती थांबलेली आहे, 75,000 जागा रिक्त आहेत आणि शाळा आहेत, विद्यार्थी आहेत, पण शाळेमध्ये शिक्षक नाही आहे। शिक्षक असून देखील त्यांची नियुक्ती नाही आहे। मग अशा प्रकारची ही जी भरती प्रक्रिया आहे, टेट 3 ची एक्झाम झाली, तिचा रोडमॅप देखील अजून आला नाही। तर सरकारला ह्या आपल्या मागण्या मांडण्यासाठी नागपूरच्या या भूमीमध्ये अभियोग्यता धारक 8 डिसेंबर पासून एल्गार आंदोलन पुकारणार आहेत मित्रांनो। आणि या एल्गार आंदोलनाला सर्व अभियोग्यता धारकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याचं आवाहन श्री संदीप कांबळे सर हे करत आहेत। आज संदीप कांबळे सर अभियोग्यता धारकांच्या वतीने ही लढाई लढत आहेत मित्रांनो, आणि म्हणून आपलं सर्वांचं ते एक नैतिक कर्तव्य आहे, ती आपली एक जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागे ठामपणे आपल्याला उभं राहायचं। सर्व अभियोग्यता धारकांना त्यांना सपोर्ट करण्याची हीच खरी वेळ आहे। म्हणून मित्रांनो, माझी देखील तुम्हाला विनंती आहे की संदीप कांबळे सर हे जे अभियोग्यता धारकांच्या हक्कासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त पद येण्यासाठी तिथे नागपूरमध्ये लढा उभारत आहेत। 8 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारला आंदोलन करून आपल्या मागण्या त्यांच्या कानावर घालणार आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी त्यांच्या आंदोलनाला पाठबळ देणं ही आजची गरज आहे। मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून श्री संदीप कांबळे सर यांच्या आंदोलनाला माझा संपूर्णपणे पाठिंबा दाखवत आहे मित्र। आपण त्यांच्या सोबतच आहोत। आज आपण तिथे प्रत्यक्ष जरी नसलो तरी शासनाला या मागण्या तिथपर्यंत ऐकून घेण्यासाठी आपण कांबळे सरांना मदत केली पाहिजे असं मला वाटते। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर ही भावना व्यक्त करतो। ज्या काही मागण्या आहेत याच्या संदर्भात त्यांनी अनेक मंत्र्यांना, खासदार, आमदार यांना पत्र दिले आहेत आणि बऱ्याचशा खासदार, आमदार आणि मंत्री यांनी देखील या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे। पण तरी देखील सकारात्मक शासन पहिल्यापासूनच आहे, पण मग अजून पवित्र पोर्टल सुरू का नाही झालं? आणि पवित्र पोर्टल सुरू जरी झालं तरी केवळ तुटपुंजा जागा जर आल्या ना मित्रांनो, तर TIT 3 म्हणजे टेट 3 चा जो मेरिट आहे ना तो एवढा उंच जाईल की 5,000 जागा आल्या तर 130 वाला, 140 वाला, 150 वाला देखील सुरक्षित आहे का, हा प्रश्न आपल्या समोर उभा राहणार आहे।
आणि जर जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांना शिक्षक म्हणून सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर जागा ह्या 75,000 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा जवळपास तेवढ्या आल्या पाहिजे. जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, ज्या काही शासकीय अनुदानित संस्था आहेत यांच्यावर कमीत कमी 30,000 पेक्षा जास्त जागा आल्या पाहिजे. आणि इतर ज्या काही आस्थापना आहेत त्या सगळ्यांचा मिळून जर 60 ते 70,000 जागा आल्या तर सिलेक्शन हे 2 डिजिट्स वाल्या मेरिटचं देखील होऊ शकते मित्रांनो. नाही तर सिलेक्शन सोडा, शिक्षक होण्याचं स्वप्न देखील पूर्ण होईल की नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. आणि ह्या जागा रिक्त आहेत, मग जागा रिक्त असून त्या भरून का काढल्या जात नाहीत याच्यासाठी शासनाला विनंती करायची आहे की शासनाने जास्तीत जास्त जागा ह्या पवित्र पोर्टलवर आणल्या पाहिजे. संच मान्यता ही जुन्या जे काही निर्णय होते त्याच्यानुसार जर झाली तर शिक्षकांची कटौती होणार नाही, शिक्षकांची संख्या कमी होणार नाही आणि जास्तीत जास्त संख्येने ज्या काही जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर येतील आणि मग अभियोग्यता धारकांवर काय होईल, त्यांना न्याय मिळण्याची ही जी मेथड आहे किंवा न्याय मिळू शकतो मित्रांनो. याच्यासाठी सर्व अभियोग्यता धारकांनी आज श्री संदीप कांबळे सर यांच्या आंदोलनाला सहकार्य करणे, पाठबळ देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण या आंदोलनाला सहकार्य करणार का हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि सहकार्य करणार का असं म्हणल्यापेक्षा सर्व अभियोग्यता धारकांनी आता जाग होण्याची गरज आहे आणि इट्स नाऊ ऑर नेव्हर हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. कारण ही वेळ आहे आणि असा जर आपल्याला लढणारा मित्र पुन्हा नाही मिळाला तर काय होणार आहे, अभियोग्यता धारक आपापल्या घरी आहे, मग त्यांना न्याय कोण देणार आहे. लढणारा माणूस जर आपल्यासाठी लढायला तयार आहे तर आपल्याला त्याच्या सोबत राहायला काय हरकत आहे. म्हणून सोबत राहायचं आहे, सहकार्य करायचं आहे, कशा पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने सहकार्य करायचं आहे. त्यांनी आज आवाहन केलंय, त्यांच्या आव्हानाला उत्तर म्हणून आपण होय सर आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा प्रकारची त्यांना देखील एक आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली पाहिजेत, जेणेकरून अनेक हजारो आपल्या अभियोग्यता धारकांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचेल आणि अभियोग्यता धारकांना निश्चितच न्याय मिळेल. तर अशा प्रकारचं हे एल्गार आंदोलन नागपूरमध्ये सुरू होणार आहे. संदीप कांबळे सर आपल्या या आंदोलनाला सर्व अभियोग्यता धारकांचा निश्चितच सपोर्ट मिळणार आहे आणि हे आंदोलन यशस्वी होणार आहे. आणि याच्यासाठी आताच प्रयत्न करायचे आहेत सर्व अभियोग्यता धारकांनी. मित्रांनो, कमेंटमध्ये शिक्षक एकजुटीचा विजय असो, अभियोग्यता धारकांचा विजय असो, है ना, एकच मिशन 75,000 जागा, ह्या अशा प्रकारच्या ज्या आपल्या भावना आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून खाली जरूर लिहा. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑन करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटते हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. आणि एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला हाईप करा. खाली हाईपचं एक ऑप्शन येते, त्याला हाईप केलं की व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांना पोहोचण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही हाईप करू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं तर सुपर थँक्स आहे, त्या ठिकाणी सुपर थँक्सचा देखील यूज करून तुम्ही थँक्स या ठिकाणी शुभेच्छाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला देऊ शकता मित्रांनो. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. चॅनलची मेंबरशिप घेतल्याच्या नंतर तुम्हाला असेच मोटिवेशनल आणि माहितीपूर्ण शिक्षक भरतीच्या संदर्भात, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात किंवा पवित्र पोर्टलच्या संदर्भात अपडेट्स मिळत जातील मित्रांनो. तर मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.